पण या सगळ्याची सांगड घालताना तुला असं वाटतं का कुठे की गिर्यारोहण हे छंद म्हणून कमी आणि कुठेतरी याचा आपण म्हणतो ना की कॉम्पिटिशन म्हणून जास्त झालेली आहे? काय माहितीये का, गिर्यारोहण हा खेळच कॉम्पिटिशनचा नव्हता. जी काय साहस प्रकार आहे हा काही कॉम्पिटिशनचा असूच शकत नाही. कारण हे कॉम्पिटिशन निसर्गाशी आहे आणि हे निसर्गात शिकवलं आपल्याला. आपल्या समिट कॅम्पला वादळ होतं, हवामान बिघडतं आणि समोर टॉप दिसत असतो आणि आपण घरी जातो. नाही 1 फूट वर जाऊ शकत. सगळं टेक्निकल पार केलेलं असतं. आता फक्त चालत टॉपला जायचंय, नाही जाऊ शकत. इट इज मच विदिन युअर लिमिट्स. नाही करू शकत. हे मी खूप वेळा अनुभवलंय. निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे. ही विल डिक्टेट. मी जेव्हा एखाद्या गिर्यारोहण मोहिमेला जाता त्यावेळेला तुम्ही शासनाची परवानगी घेता का? आता कसं आहे, भारतात इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन नावाचं एक संस्थान आहे. भारत सरकारने आपल्या काही जबाबदाऱ्या त्यांना डेलिगेट केल्या. ते मुळात आहे ते आपली एव्हरेस्टची जी 65 सालची मोहीम गेली होती किंवा त्याच्या आधी चोयूची मोहीम 61,000 के बुनशाच्या अंडर गेली होती. 62 सालची आपली एव्हरेस्ट मोहीम आणि 65 सालची आपली एव्हरेस्ट मोहीम भारतीय. तेव्हा पीक फंडिंग कमिटी नावाचं एक ऑर्गनायझेशन तयार झाली होती की या मोठ्या मोहिमेला खूप पैसा लागणार, त्याचे फंड्स वेगवेगळ्या ठिकाणून गोळा करायला. त्याचं रूपांतर IMF मध्ये झालं, इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन. बेसिकली इट्स अ फंड कलेक्टिंग सोसायटी इन अदर वर्ड. तो आता तिचा रोल कधीच मागे पडलाय. आता नाव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया युजेस इट टू प्रमोट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज असं त्यांनी मिशन दिलेलं आहे. त्याच्याकरता त्यांना युथ अँड वेलफेअर मिनिस्ट्री, स्पोर्ट्स मिनिस्ट्री यांच्याकडे ठराविक अॅन्युअल ग्रँट्स मिळतात. त्यांनी काय काम करावं काय करू नये हा वादाचा मुद्दा आहे, मी त्यात शिरत नाही. पण हे भारतात आहे. आता कसं आहे, भारतातली सगळी शिखरं हिमालयातली पर्टिक्युलर ही त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या अंडर येते. अल्टिमेट ओनर इज द कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट. ओके. IMF ला स्पेशल पॉवर अशा आहेत की परदेशी गिर्यारोहकांना इथे रॉयल्टी द्यायला लागते पीक चढण्याला. तर ती कोणीतरी कलेक्ट केली पाहिजे. ते काम त्यांनी IMF ला दिलं. प्रत्येक परदेशी मोहिमेबरोबर एक लायझन ऑफिसर जायला पाहिजे. तो कोणी द्यायचा तर तो IMF ला द्यायचा आणि हे सगळं कॉर्डिनेशन काम कोणी करायचं तर IMF ला. त्यामुळे सगळ्या कलेक्टरना सवय अशी लागली की ते IMF ला अप्रूव्हल आहे ना तुमच्याकडे. मी भारतीय नागरिक आहे, मला लिंकी व्हॅली स्पितीला जायचं आहे. मी काजाला जाऊन तिथल्या असिस्टंट कमिशनरला भेटलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की मी असं भारतात ते प्रूव्ह करायला माझ्याकडे डॉक्युमेंटेशन पाहिजे. मला हे लिंकीतली जागा बघायची, तुम्ही परवानगी द्या. कारण ते इनर लाईन मध्ये आउटर याच्यात जायला कोणाच्याच परवानगीची भारतात गरज नाही. ओपन एरियामध्ये जायला IMF पण नाही आणि कलेक्टर पण नाही. ही लिगल पोझिशन सांगताय मी सगळी. त्या एडीसीने जर मला परवानगी दिली तर मी लिंकेत जाऊ शकतो. मला IMF ला कळवायची पण गरज नाही की मी तिकडे गेलो. पण हा झाला त्यातला कायदेशीर भाग. आता व्यावहारिक भाग असा आहे की जर माझ्याकडे IMF चा अप्रूव्हल असेल तर एडीसी दुसरा कुठचाच कागद मारत नाही, तो लगेच परमिशन देऊन टाकतो. इनर लाईन IMF चा अप्रूव्हल आहे ना वेगळे. त्याला असं वाटतं की ते महत्वाचं आहे. मला लगेच परमिशन मिळायची मतलब आहे. IMF चा अप्रूव्हल यायला मला काय प्रॉब्लेम आहे. त्याचा दुसरा फायदा असा आहे की रेस्क्यूची जर वेळ आली तर मी फक्त IMF ला कॉन्टॅक्ट केलं की माझी जबाबदारी सांगते. त्याचा सगळा रेस्क्यू मला स्वतःला ऑर्गनाईज करायला लागेल. आणि माझे काय कोण काका मामा नाहीत रे एअरफोर्स मध्ये की जे मला मदत करतील मी हाक मारली म्हणून. म्हणजे मला त्यासाठी एडीसी थ्रू तरी जायला पाहिजे किंवा लोकल पोलिसां थ्रू तरी जायला पाहिजे. त्याच्यात जो मध्ये वेळ जाईल त्यात तो मरेल माणूस. रेस्क्यूच्या वेळेला IMF चा अप्रूव्हल हे खूप तुला महत्वाची मदत करू शकतो. मी दिल्लीत एक फोन करायचा की बाबा विनोद असं असं झालंय, हा एअरबेस आमच्या जवळचा. ओके सर म्हणून तो फोन ठेवून देतो. तो त्याची चक्र चालवतो. हेलिकॉप्टर येतो, जखमी माणसाला उचलतो, हॉस्पिटलला घेऊन जातो. इथे IMF माझ्या मदतीला आहे. सो मला जायला गरज आहे का नाही, पण परवानगी हवी का तर ती उपयोगाची आहे. असं याचं उत्तर आहे. लिगली इट इज नॉट नेसेसरी, प्रॅक्टिकली इट इज इम्पॉर्टंट. आपण हे आतापर्यंत हिमालयातलं बोलतो. सह्याद्रीच्या बाबतीतही मला असा एक वेगळा अनुभव असा आलेला आहे की आज जे काही कमर्शियलायझेशन सह्याद्रीमध्ये झालेलं आहे, विच इज ऍट अ सर्टन स्टेज ओके. कमर्शियल एक्सपिडिशन्स होत आहेत किंवा कमर्शियल क्लाइम्स होत आहेत,
किंवा ट्रेक्स कमर्शियली नेले जात आहेत. पैसे कमवण्यासाठी तो एक मार्ग आहे. बरोबर. पण एखादं पिनॅकल ज्या वेळेला आपण कमर्शियल ग्रुप घेऊन जातो तिथे आणि त्या अशा लोकांना चढवतो की ज्यांना क्लाइम्बिंगचं काही टेक्निक माहीत नाही, ज्यांना कॅराबिनस काय असतात, हार्नेस काय असतात, हेल्मेट्स काय असतात आणि बाकीचे जे काही क्लाइम्बिंग साठीची जी काही साधनं वापरली जातात ते काय असतात याचे मुळात बेसिक्सच माहीत नाही. अशा लोकांना आपण एखाद्या अवघड पिनॅकल वरती चढवावं का, याच्या बाबतीत आपलं काय मत आहे? अवघड सोड, त्यांना पिनॅकलला चढू नये म्हणतात आम्ही. ओके. जो प्रकार मला करायचा आहे त्याचं जर मला ज्ञान नसेल तर तो मी का करायचा, असा माझा छोटासा प्रश्न आहे. पिनॅकलवर जाऊन उत्तम वाटतं की नाही, तर की जरा मेहनत आहे. तू काय लीड क्लाइम्बिंग करू नको बाबा, माझं त्या ती अपेक्षा वेगळं, पण तुला मुळात क्लाइम्बिंग काय म्हणजे माहिती पाहिजे. तुझी मध्ये यादी वाचलीस ते काय गोष्टी आहेत, का वापरतोय आपण हे माहिती पाहिजे. बेसिक लॉजिक, रोपची ब्रेकिंग माहिती पाहिजे. ते बोल्ट शो साठी लावलेले नसून काहीतरी गरजेसाठी लावले ते कळलं पाहिजे. काय करतोयस हे माहिती आहे का तुला, की नुसतं रील बनवायला टॉपला जातोयस तर नको जाऊस. तू जाऊन काय साध्य केलंस, एक रील बनवलंस, पुढे तू खुश झालास, पुढे काय अचिव्हमेंट काय मला सांग, काहीच नाहीये ना. आणि परत आल्यावर पण तुला सांगता नाही आलं तू वर कसा गेलास ते. दॅट इज द फनिएस्ट पार्ट ऑफ द स्टोरी. घरी सांगणार काय की मी इथे जाऊन आलो, कसा माहित नाही, मी वर गेलो आणि आलो. काय वापरलं वर जायला, नाही त्याचं नाव नाही माहिती. बरं खाली यायला कुठचं टेक्निक वापरलं, काहीतरी म्हणतात त्याला डिसेंडिंग वगैरे, त्याला रॅपलिंग म्हणतात हे पण माहिती नसतं. डिसेंडर वापरून केलेलं रॅपलिंग आहे का डिसेंडिंग, बरोबर आहे. खाली येणं म्हणजे डिसेंडिंग, मग रॅपलिंग करत ये नाही तर उडी मारते, डिसेंडच आहे. हा म्हणजे अशा लोकांना नेऊन आपण काय मिळवतो तर 4 पैसे. त्यांचं ट्रेनिंग कॅम्प द्या, कंपल्सरी करा. म्हणजे तुला आता साम्राज्य आहे ना आपलं, त्याला ते भयंकर फेमस झालंय. आणि तिथे 2 महिन्यापूर्वी काहीतरी अपघात झाला, त्याचा गिर्यारोहणाशी काही संबंध नाही. कुठली तरी मुलगी फोटो काढायला कड्याच्या टोकावर गेली, बिचारी घसरली आणि पडली. दुर्दैवी मृत्यू, अज्ञानातून झालेला मृत्यू. तिथे हा धोका हेच माहिती नसल्यामुळे झालेला मृत्यू. त्या मुलीबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे, पण मला असं वाटतं की हकनाक मेली ती, काही कारण नव्हतं ती मारायचं. त्यामुळे सरकारी नेहमीचा उपाय झाला ऍक्टिव्हिटी बंद. आता कसं आहे, ते अख्खं साम्राज्य होतं ऍक्टिव्हिटीवर जातं. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न झाला. ती मुलं आता शेती बिती करतच नाही येत गेली काही वर्ष, त्यांना येतच नाही आता, कारण ते पूर्ण वेळ हेच करतात. मग ते काय त्यांच्या आमदाराकडे गेले असतील, खासदाराकडे, तर काय त्यांनी त्यांचे प्रयत्न केले असतील. मग वरनं ऑर्डर आल्या त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला की तुम्ही आता चालू करा परत. तो जो तिथला फॉरेस्ट ऑफिसर आहे तो भयंकर, अमोल आडे नाव घेऊन जातो, भयंकर सिन्सिअर आहे. त्याचा मला फोन आला, गाडगे साहेब मी कसं कोणाला मारायला परवानगी देऊ. बरोबर आहे, त्याचा प्रश्न काही नाही, याचा काहीतरी उपाय झाला. म्हटलंय बघा आपण एकच करू शकतो, आपण ते वापरतायत ती साधन सामुग्री आणि तंत्र हे सेफ आहे की नाही एवढंच बघू शकतो. याच्या पलीकडे म्हटलं आपण काही नियंत्रण करू शकत नाही त्याच्यावर. म्हणजे आपल्याकडे जो हिमालय क्लब नावाचा क्लब आहे की यांना मी खरंच खूप चांगल्या पद्धतीने ऍडमायर करतो, कारण की ते अशा लोकांचा सन्मान करतात की ज्यांनी गिर्यारोहण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं केलेलं आहे. हिमालयन क्लब हा एशियातला ओल्डेस्ट माउंटेनिअरिंग ऑर्गनायझेशन आहे. स्थापना 1928. तो मुळात जन्माला आला ते हिमालयात एक्सप्लोरेशन करायला जे परदेशी लोक यायचे तेव्हा, अर्थात तिथे ब्रिटिशांचं राज्य होतं भारतात, त्यांना ऑफिशियली मदत करता यावी. हिमालयन क्लबचा पहिला पेट्रन हा त्या काळचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ, आणि त्याच्या ऑफिसमध्ये हिमालयन क्लबची स्थापना झाली दिल्लीला. ओके, त्यामुळे तो फोकसच राहिलाय की तू जर हिमालयन क्लबचं मिशन स्टेटमेंट वाचशील तर त्याच्यात गिर्यारोहण असा शब्द पण नाही. टू प्रमोट कल्चर ब्ला 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 अँड स्पोर्ट्स फुल स्टॉप. त्याच्यात माउंटेनिअरिंग हा शब्द पण नाही. पण त्यांचा अख्खा फोकस त्यांनी आता ओळखलाय की आता रोल बदललाय स्वातंत्र्यानंतर. आता भारतातल्या गिर्यारोहकांना प्रवृत्त केलं पाहिजे काहीतरी चांगलं करायला. जसं जर्नलची एडिटरशिप बदलून भारतीय माणसाकडे आली,
हे बदल होत गेले, त्यांनी स्वतःला चेंज करत गेले. पण आजही त्यांचा मेन फोकस काय आहे, नवीन काय घडलं तर ते हिमालयन क्लबचं आहे. पण तू जर त्यांचं हिमालयन जर्नल बघशील, ज्याच्यात मला सुदैवाने जवळजवळ 18 वर्ष काम करायची संधी मिळाली, त्याच्यात तुला एव्हरेस्ट मोहिमेबद्दल एकही शब्द दिसणार नाही. त्याच्यातच असं नव्हे, जगात 4 महत्वाची जर्नल निघतात माउंटेनियरिंगची: अल्पाईन जर्नल, अमेरिकन अल्पाईन जर्नल, जॅपनीज अल्पाईन जर्नल आणि हिमालयन जर्नल. बरोबर. ह्याच्यात गेल्या 15 वर्षात मला एव्हरेस्ट किंवा कुठच्याही 1000 विषयी जी नॉर्मल रूटने गेली, नवीन रूट बद्दल मी बोलत नाही या, तिथे त्या मोहिमेचा अहवाल प्रसिद्ध झाला कारण रूट नवीन होता. पण अदरवाईज रुटीन रूटने, रुटीन पद्धतीने 8000च्या टॉपला पोचलेल्या एका एक्सपिडिशनचा नुसता उल्लेख दाखवायचा, डिटेल्स तर जाऊ देत, उल्लेख.